वेलकम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. आपण स्टार्ट केलेल्या आहे सिरीजचा टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किंवा इन जनरल कुठल्याही पॉलिनॉमियलचे रूट्स. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रूट्स असतात काय, ग्राफ कशा प्रकारे बनतात. आज आपण त्या दोनच ग्राफच्या प्रकारावर डिसाईड करू की रूट्स किती आहे किती नाही. सो बेसिक आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते की ax² + bx + c = y. ठीक आहे. या केसमध्ये ही रिलेशन आहे. हे काय आपला रिलेशन ज्याच्यामुळे काय बनते, ग्राफ बनते. राईट. रिलेशनमुळे काय तयार होतो, ग्राफ तयार होतो. यामध्ये तुम्हाला a शुड नॉट बी इक्वल टू 0 तरच ते क्वाड्रॅटिक बनणार. हे 0 झालं की ते लिनियर होईल, ते आपल्या कामाचं नाही. आणि आपण a b आणि c बिलॉंग्स टू रियल नंबर ठेवलेला आहे. त्याच्या मागे कारण आहे की आपल्याला कॉम्प्लेक्स रूटवर सध्या डील करायचं नाही. ओके. मग याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डिग्री किती आहे याची, 2 असेल. त्यामुळे किती रूट असणार आहे कंपल्सरी, देअर आर 2 रूट्स. कुठल्या टाईपचे अजून आपल्याला माहिती नाही. सो देअर आर 2 रूट्स. हे फिक्स आहे की रूट हमेशा किती असले पाहिजे, 2 रूट असले पाहिजे. ठीक आहे. मग आता रूटची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आपण क्वाड्रॅटिकमध्ये श्रीधराचार्य फॉर्म्युला शिकलो आहे. x1 x2 = -b ± √d/2a. हा फॉर्म्युला आपण शिकलाय. आणि सोबत आपल्याला हे पण माहिती आहे की d = काय असते, b² - 4ac. किंवा आपण आणखी एक नाव दिलं आहे, त्याचं नाव होतं डिस्क्रिमिनंट. आणि याच्यातून आपण डिसाईड केलं होतं की जर समजा d ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय होईल, पॉझिटिव्ह असेल तर काय होणार, किंवा 0 असेल तर काय होईल. दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. आता त्याच गोष्टी आपण ग्राफिकली बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिली कंडिशन बघू आपण. कंडिशन नंबर 1. सो कंडिशन नंबर 1 सेज दॅट देअर आर 2 डिस्टिंक्ट रूट. शब्द लक्षात ठेवा, डिस्टिंक्ट आहे. डिस्टिंक्ट म्हणजे काय होते, वेगळे रूट्स. 2 डिफरंट रूट्स आहे. आता आपल्याला ग्राफ माहिती आहे की a च्या व्हॅल्यूवर डिपेंड करते ग्राफ. एक तर आपला वर जाणार किंवा खाली जाणार. आता इथे रूट्स आहे म्हणते 2, म्हणजे याचा अर्थ काय, 2 डिस्टिंक्ट रूट. याचा अर्थ काय की जो आपला ग्राफ असेल, दिस ग्राफ विल कट कशाला, एक्स ऍक्सिसला, विल कट एक्स ऍक्सिस ॲट 2 पॉइंट्स. ठीक आहे. ॲट 2 पॉइंट्स. सांगायची गरज नाही की 2 पॉइंट म्हटले म्हणजे सेपरेट होईल. एक पॉइंटला आपण 2 पॉइंट म्हणू शकत नाही. सो 2 डिस्टिंक्ट रूट असल्यामुळे आता आपण सिम्पली एक्स ऍक्सिस घेऊया आपली. समजा ही आपली एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. आणि ही एक आपली दुसरी एक्स ऍक्सिस आहे. आता ऑब्वियस आहे की ए वरून डिपेंड करते. ए एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. जर पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ वरती जाणार, निगेटिव्ह असेल तर ग्राफ खाली येणार. मग पॉझिटिव्ह साठी जर ग्राफ वरती मला काढायचा, मी असा पण काढू शकतो, असा पण काढू शकतो, खालून पण काढू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की ग्राफ आपला काय करतोय, एक्स ऍक्सिसला 2 ठिकाणी कट करतोय. जर 2 ठिकाणी कट करायचा असेल, मी सध्या वायाची ड्रॉ करायची गरजच नाहीये, 2 ठिकाणी कट करत असेल म्हणजे एकदा ग्राफ खालून असा वरती येणार. हा जो ग्राफ आहे, इथे आपल्याला 2 रूट मिळाले. याची कंडिशन काय असणार आहे, ऑब्वियस आहे. काय कंडिशन असणार आहे की a इज ग्रेटर दॅन 0. ए काय पॉझिटिव्ह आहे. सेम लॉजिक तुम्ही इथे जर लावलं, ग्राफ काय चालला, खाली चालला. किती ठिकाणी कट केलाय, 2 ठिकाणी. ही केस कुठली आहे, a इज लेस दॅन 0. राईट. इथे रूट दिसतात तुम्हाला डोळ्याने. हा आपला समजा इथे पहिला रूट आहे, पहिल्या ठिकाणी कट केला x1. हा दुसरा रूट आहे आपला x2. इथे पहिला रूट आहे समजा आपला x1, इथे आपला दुसरा रूट आहे x2. ओके. तर ग्राफ वरून आपण a1 a2 पाहिलं, पण त्याचंच रिलेशन आपण जर d सोबत लावतो म्हटलं, लक्षात ठेवा डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला 2 रूट मिळतात, रियल रूट मिळतात. कारण की d काय पॉझिटिव्ह आहे. d पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो की हिअर 2 रूट भेटले ना, तर या ठिकाणी d काय पॉझिटिव्ह आहे, इथे पण d काय पॉझिटिव्ह आहे. बाय डिफॉल्ट आपल्यासोबत एक केस चालते या दोन्ही कंडिशन मध्ये की d पॉझिटिव्ह आहे. सो d इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे बघा कंडिशन काय बनली आपली की जर आपला डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह असेल, तर आपल्याला 2 डिस्टिंक्ट रूट मिळतात. मग ते 2 डिस्टिंक्ट रूट कशावर डिपेंड करणार आहे, a च्या व्हॅल्यूवर. हे तर माहित आहे की d जर पॉझिटिव्ह असेल तर एक्स ऍक्सिसला 2 पॉइंटवर कट करेल.
डी पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्राफ विल कट एक्स ॲक्सिस ॲट 2 पॉईंट्स. मग तो ग्राफ वर चालला की खाली चालला ते सब कंडिशन की डी पॉझिटिव्ह आहे ए निगेटिव्ह आहे तर ग्राफ खाली चालला हे तुमचे रूट झाले. डी पॉझिटिव्ह आहे ए पण पॉझिटिव्ह आहे ग्राफ वरती चालला हे तुमचे 2 रूट झाले. ही पहिली कंडिशन. सिंपल. सेम लॉजिक अप्लाय करू आपण दुसऱ्या कंडिशनसाठी. कंडिशन नंबर 2 आणि 2 इक्वल एक काम करू आपण 2 रियल पण आहे आणि इक्वल पण आहे. 2 रियल अँड इक्वल रूट्स. ठीक आहे. आता ओके 2 रियल आणि इक्वल रूट्स. इथे मला एक सांगायची गोष्ट झाली डिस्टिंक्ट सोबत 2 रियल अँड डिस्टिंक्ट पण लिहायला पाहिजे. 2 रियल आणि डिस्टिंक्ट होते. रियल का बरं आहे कारण की हे दोन्ही पॉईंट कसे आहे रियल लाईनवर लाय केले आहे. रियल लाईनवर लाय केले म्हणजे ते व्हॅल्यूज कशा आहे रियल आहे. इमॅजिनरी पण सेपरेट राहू शकतात. आता 2 डिस्टिंक्ट रियल रूट याचा अर्थ काय अगेन ग्राफ विल कट ॲट 2 पॉइंट्स कट ॲट अ पॉइंट 2 टाइम्स. एका पॉइंटला 2 वेळा कट करणार आहे. आता हे कसं पॉसिबल आहे की एका पॉइंटला 2 वेळा कट करायचं असं कसं पॉसिबल. तर काय करा बघा रूट काय म्हटलं इक्वल आहे तर हे दोन्ही x1 x2 ची व्हॅल्यू काय असणार इक्वल. याला जवळ घेऊन या. याला जर तुम्ही जवळ आणलंय दोन्ही पॉईंट एकमेकाला ओव्हरलॅप करतील आणि हा ग्राफ हळूहळू खाली सरकेल. मी ड्रॉ करून दाखवतो. समजा एक एक्झाम्पल कुठले घेऊ शकता. हे आपलं एक्झाम्पल आहे. हा आपला ओरिजिनल ग्राफ आहे. हे 2 पॉईंट आहे आपले. आता मी काय केलं या ग्राफला थोडं जवळ आणलं. इथे पॉईंट आणला हा काय झाला इथून खाली गेला ग्राफ असा. आणखी जवळ पॉईंट आणले हा ग्राफ थोडासा वर आहे परत खाली गेला. जर तुम्ही एक्झॅक्टली या पॉईंटला घेऊन जाणार तर हा ग्राफ काय होईल टच करून निघणार बाहेर. म्हणजे बेसिकली जेव्हा 2 रूट रियल असतात आणि इक्वल असतात तर ग्राफ एका पॉईंटला 2 वेळा कट करतो. याचा अर्थ काय तो फक्त इट विल टच एक्स ॲक्सिस. इट विल टच एक्स ॲक्सिस. हे लॉजिक आहे याच्या मागे. इट विल टच एक्स ॲक्सिस. तर बेसिकली आपल्याला एक गोष्ट माहीत पडली की असं काही असलं म्हणजे जर समजा 2 रूट रियल असेल आणि इक्वल असेल तर ग्राफ काय करणार एक्स ॲक्सिसला टच करणार. एक्स ॲक्सिसला टच करायच्या परत 2 कंडिशन. एक तर तुमचं पॉझिटिव्ह राहू शकते ए किंवा निगेटिव्ह राहू शकते. आणि इक्वल रूटसाठी आपल्याला डी ची कंडिशन माहिती आहे की डी इक्वल टू काय असला पाहिजे 0. डी इक्वल टू आपण जर 0 ठेवला तर बघा किती सिंपलच्या केस बनतात. ही कंडिशन ही दुसरी कंडिशन. दिस इज ऑल्सो एक्स ॲक्सिस दिस इज ऑल्सो एक्स ॲक्सिस. इथे फक्त ग्राफ टच करून गेलाय. तर या पॉईंटला टच केला तर इथून खाली. ठीक आहे. या पॉईंटला टच करून गेला तर इथून वरतं. ग्राफ जर खाली असेल तर आपल्याला बाय डिफॉल्ट कंडिशन माहिती आहे की ए इज लेस दॅन 0. ग्राफ जर टच करून वर गेला असेल तर ए इज ग्रेटर दॅन 0. आणि जर डी ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट केली तर इक्वेशन काय बनते -b/2a. तर या रूटच्या व्हॅल्यूज काय असणार आहे -b/2a. मी एक्स वायची व्हॅल्यू लिहित नाही बरं लिहू शकतो ठीक आहे काही हरकत नाही. तर हा आपला रूट झाला -b/2a, 0. किंवा तुम्ही म्हणू शकता तुमचे रूट्स किती आहे युअर रूट्स आर x1 इक्वल्स टू x2 इक्वल्स टू -b/2a. झालं सिंपल कंडिशन आहे. सेकंड. आता कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 आणखी सोपी आहे. या केसमध्ये रूटच नाही आहे. या केसमध्ये रूट नाही आहे. जर रूट नसेल तर ग्राफ आपला कट करणार नाही. सो देअर आर नो रूट्स. कंडिशन नंबर 3 देअर आर नो रियल रूट्स. शब्द वापरून घ्या रियल रूट्स. का बरं कारण की मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जर आपल्याकडे एखादी इक्वेशन असेल क्वाड्रॅटिक त्याचा पॉवर 2 आहे तर जेवढी डिग्री असेल तेवढंच काय असले पाहिजे रूट्स असले पाहिजे. पण जर इथे जर कट करत नसेल पण रूट आहे तर मग ते डोळ्याने दिसत नाहीये. परत सांगतो कट करत नाही कारण की दिसत नाहीये रूट नाहीये. पण रूटने असं होऊ शकते का नाहीच. फंडामेंटल थेरम काय म्हणते की तेवढे रूट आहे म्हणजे रूट आहे पण कट नाही करत म्हणजे कट न करणारे रूट आहे म्हणजे दिसत नाही ते कुठे. सो दीज आर कॉल्ड इमॅजिनरी रूट्स. दीज आर कॉल्ड इमॅजिनरी रूट्स. आणि या केसमध्ये कंडिशन काय असणार आहे इमॅजिनरी रूट्स मध्ये की ग्राफ विल नॉट कट एक्स ॲक्सिस. रूट्स तर आहे पण इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी म्हणून ते ग्राफ एक्स ॲक्सिसला कट करत नाही.
तुम्हाला जर ड्रॉ करायचं असेल, अच्छा इथे पण कंडिशन सांगतो, इमॅजिनरी आहे म्हणजेच डी इज लेस दॅन 0. बघा सगळं आपण डी सोबत मिक्सअप करून क्वेश्चन सॉल्व्ह करतो. इथे पण डी आला, इथे पण डी आला, प्रत्येक डी मागे 2-2 सब कंडिशन्स आहेत. सो डी इज लेस दॅन 0 म्हणजे जर तुमचा ग्राफ तुम्ही काढायचा प्रयत्न केला तो अशा प्रकारे निघेल की जर समजा ए पॉझिटिव्ह असेल हा ग्राफ असाच वर चालला जाईल, ए निगेटिव्ह असेल तर हा ग्राफ असाच खाली चालला जाईल. याचा अर्थ काय, या केसमध्ये ए पॉझिटिव्ह, या केसमध्ये ए निगेटिव्ह, पण कुठल्याही केसमध्ये एक्स ॲक्सिसला आपल्या ग्राफने कट केलेला नाही, म्हणून आपले रूट काय आहे, इमॅजिनरी रूट्स आहे. सो देअरफॉर दीज रूट आर इमॅजिनरी. आणि इमॅजिनरी रूट असले म्हणजे लक्षात ठेवायचा, इथे एकदा प्लस येईल एकदा मायनस येईल, हा मायनस आहे तर एकदा प्लस व्हॅल्यू मध्ये एकदा मायनस मध्ये, तर इमॅजिनरी रूट हमेशा काय असतात, कॉन्जुगेट पेअर. मी सोबत सांगतो तुम्हाला, दीज आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर. म्हणजे एक जर व्हॅल्यू रूट मध्ये प्लस असेल तर दुसरी काय असणार, ऑटोमॅटिकली मायनस. जर तुम्हाला प्लस दिलं असेल तर मायनस पण रूट असणारच आहे, हे अज्युम करून चला. कुठल्या केसमध्ये, when a b c belongs to रियल नंबर. हे जर का कॉम्प्लेक्स झाले तर मग सांगता येत नाही. सध्याच्या केसमध्ये एवढा आपला कन्सेप्ट आहे रूटचा आणि ग्राफचा रिलेशन. राईट, समजलं असेल, फार छान. काही तुम्हाला आणखी डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. सिमिलर कन्सेप्ट आणि लेक्चरचे व्हिडिओ, क्वेश्चनचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपली प्लेलिस्ट चेक करा, तिथे तुम्हाला डिटेलमध्ये असेच कन्सेप्ट आपल्या मराठी लँग्वेजमध्ये मिळणार. तर विसरू नका लाईक, शेअर आणि कमेंट करायला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.